तर नमस्कार मित्र, जय शिवराय. कसे आहेत? मजेत ना? तर आज आपण निघालो फिशिंग करण्यासाठी लाडजरमध्ये. तर आपले मित्र पण आहेत आपल्यासोबत. तर मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करेन, तुम्हाला दाखवेन नक्की आम्ही कुठे जाणार आहोत, कशी फिशिंग करणार आहोत. आणि हा आपला 14वा ब्लॉग आहे मित्रांनो. तर आता आपण निघतोय मस्त की गाड्या वगैरे काढून. आपले मित्र आपले पाठी आहेत, पेट्रोल वगैरे ओतत आहेत. तर भेटूया पुढे लाडघरमध्ये. तर आम्ही निघतो आता लाडघरमध्ये जायला. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो जायला, बघू शकता. तर आपण आता आपलं लोकेशन असणार आहे लाडघर. तुम्हाला दाखवतो नक्की आम्ही कुठे जाणार आहोत, कसं आम्ही फिशिंग करणार आहोत. मित्रांनो, आम्ही थांबलेलो, आपले 2 पंटर येणार होते. तर ते पण येणार होते फिशिंग करण्यासाठी. बघू शकता गाडीवर नाही येतात ते दोघं. तर आता आम्ही सर्व जाणार आहोत फिशिंग करण्यासाठी. तर निघूया आपण आता. आपले भाऊ आलेत, तर लवकर निघूया. तुम्हाला पुढचं लोकेशन दाखवतो व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, निघालो आम्ही जाण्यासाठी. तुम्हाला दाखवतो रूट कसा आहे तो जाण्यासाठी आतमध्ये. तर मी शॉर्ट दाखवणार आहे. पूर्ण आपल्याला व्हिडिओ घेता येणार नाही आहे, कारण का गाडीवरती पूर्ण आपला आवाज येत नाही. त्यामुळे मी तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये फक्त शॉर्टमध्ये रूट दाखवणार आहे, नक्की कुठून जायचं आहे ते. मित्रांनो, समुद्र बघू शकता किती मोठा आहे तो. तर तुम्ही नक्की या. इथे मस्त व्ह्यू आहे आणि इथे फिरण्यासारखी पण जागा आहे. आणि पूर्ण व्ह्यू तुम्ही बघू शकता. एक नंबर व्ह्यू. फोटोशूटसाठी पण चांगली जागा आहे. तर पुढे रूट बघा, मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आलो आहे आपण लाडघरमध्ये. तर आता आपण पुढून लेफ्ट घेणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये रूट आहे तो. पुढे मी काय बोलणार नाही, तुम्हाला फक्त रूट बघायचं आहे, नक्की लोकेशन कसं आहे ते. तर तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आपण लोकेशनवर आलो आहे, बघू शकता. तर आमची तयारी पण चालू आहे इथे फिशिंग करण्यासाठी. तर आता आपण इथे फिशिंग करणार आहोत मागे. तर तुम्ही पण नक्की या. मित्रांनो, आपली सुरुवात होते. मग आपला भाऊ टाकतोय पहिला रॉड टाकतोय आहे फिशिंग करण्यासाठी. बघूया आपल्या भावाला काय भेटते की नाही. तर भावानं टाकलाय. आता बघू शकता मित्रांनो, आता आपल्या भावाला काय भेटतोय काय बघूया आपण. मित्रांनो, आपली तयारी बघू शकता. खाली मासे आहेत. तर तुम्हाला जर दिसत असेल तर बघा, मी तिथे दाखवतोय. तर आपला भाऊ रेडी आहे पाग उडवण्यासाठी, बघू शकता. तर आपल्या मित्राने पाग उडवलेले आहे. आणि आता बघूया काय भेटतोय का. आपला भाऊ उतरलाय खाली. तर आपल्याला काय भेटतंय का बघूया. हाताने काहीतरी भेटलाय, हाताने पकडतो मित्र. तर मित्राला भेटलाय भाऊंना शेडा, बघू शकता हातामध्ये त्याच्या. झूम करतोय मी. तर बघा, आपल्या मित्राने एवढं स्ट्रगल करून त्याला भेटलाय. एकदा मासा भेटलाय. बघूया आपल्याला मासा भेटलाय. तो मासा आलो यार, गेलो परत. जागा चेंज केली आम्ही तिकडे, आम्हाला काय भेटला नाही. पण आता आम्ही इथे पुढे आलोय. त्याला पागायला भेटलाय नवरा, पण आपल्याला गळाला काय भेटला नाही. आता आम्ही पुढे आलो इथे. तर पुढे बघूया आपल्याला काय भेटतोय की नाही. इथे भेटण्याची शक्यता जास्त असते. तर आपल्या भावाने गळ टाकलाय, गळा मासा भेटतोय का बघूया. तर काय भावानं, काय वाटतंय आपल्याला मासा भेटेल की नाही. काय सांगू शकत नाही, बघूया, ट्राय करतोय. तर आपले भाऊ बोलतात भेटेल. जिद्द सोडायची नाही भावानं. नाही भेटलं तरी आपल्याला काय एवढं काही वाटत नाही, पण मेहनत करायला लागते. मेहनतीला फळ भेटणार. मित्रांनो, आम्ही इथे थांबलो आहे. आपल्याला गळाला का मासा भेटला नाही आहे. आज आपल्याला थोडा लक नव्हता, पण आपल्या भावाने पागून मावरा आणलेला आहे. तुम्हाला दाखवतो तो जवळ आल्यानंतर. तर अजून तो पाकतोय तिकडे. तो आल्यानंतर तुम्हाला दाखवतो नक्की आपल्याला मच्छी काय भेटली आहे. मित्रांनो, आपला भाऊ पाग उडवतोय, आता बघू शकता. तर
त्याला मच्छी दिसली आहे तिकडे. तर बघूया कसा पाकतोय, तुम्हाला दाखवतो मी. तर पाग उडवतो भाऊ, आणि पाग उडवला भावाने. बघूया त्याला काय भेटतोय की नाही. हे बघा पाहून किती महावर आणलेला आहे. तर आपला भाऊ खुश दिसतोय. आज काय एवढी जावरी पूल भरलेली नाही, पण थोडाफार भावाला भेटला आहे. पण आपल्याला गळाला काय भेटला नाही. आपला भाऊ निराश दिसतोय थोडा. भावानी गल आटपलेला आहे. चला मग निघूया, नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.